2 वर्षाचा कालावधी, 2 वर्षामध्ये हा ब्रिज पूर्ण करायचा होता. आज आपण 2025 मध्ये आहोत. ज्या आपण टेंडरच्या कंडिशन बघितल्या, तर त्या टेंडरच्या कंडिशनमध्ये कॉन्ट्रॅक्टर पुरा पडतोय, म्हणूनच त्याला टेंडर मिळालं. बरोबर ना? काम बंद व्हायचं, डिपार्टमेंटला सांगण्यात यायचं की इक्विपमेंट माझ्याकडे नाही. अनेक वेळेला सांगण्यात यायचा पैसा माझ्याकडे नाही. 2 एक्सटेन्शन या ठेकेदाराला मिळाले. 2. दांडे साहेब ऐकून घ्या, तुमचं लक्ष नाही तुमच्या गावाकडे. दोन वेळा एक्सटेन्शन देण्यात आलं. 2 वेळा एक्सटेन्शन दिल्यानंतर इथे आम्ही जेव्हा पाहणी करायला आलो, ज्याचा उल्लेख आता सरपंच मॅडम यांनी केला, अनेक उपोषणाला गावातले ग्रामस्थ बसायच्या तयारीत होते. आम्ही तिकडे येऊन आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न केला, अधिकाऱ्यांना सांगायचा प्रयत्न केला की हे जे चाललंय ते चुकीचं चाललंय. जर ठेकेदाराची कुवत नव्हती तर त्या कंडिशनमध्ये तो ठेकेदार बसला कसा, काय म्हणून त्याला तिकडे त्या कंडिशनमध्ये बसवलं. 6 वर्ष सुरू झाला 12-13ला, ठीक आहे, तांत्रिक अडचणी आल्या. तांत्रिक अडचणीनंतर 4-5 वर्ष गेली. 2018ला ठेकेदार नेमण्यात आला. ठेकेदार नेमल्यानंतर आज आपण 7व्या वर्षात आहोत. माझं अनेकांनी इकडे काही लोकांनी ते कौतुक केलं, कौतुकास पात्रच नाही या विषयामध्ये. पालकमंत्री साहेब, ज्या गोष्टींचा उल्लेख तुम्ही तुमच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता, चुकीच्या गोष्टी या जिल्ह्यामध्ये चालू देणार नाही, ह्यात त्याच्यापैकी एक जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ही चुकीचीच झालेली आहे. अशा ठेकेदारांना या जिल्ह्यामध्ये थारा मिळता कामा नाही. कारण का असे एस्टिमेट कॉस्ट जर आपण वाढवायला गेलो, 8 कोटीचं काम जर 15 कोटीवर गेलं म्हणजे ऑलमोस्ट डबल झालं. डबल एस्टिमेट वाढलं, त्याच्यामध्ये रुंदी वाढली का, त्याच्यामध्ये उंची वाढली का? माझं अधिकाऱ्यांना काही म्हणणं नाही. आज नितेश राणे पहिल्यांदा माझ्या मतदारसंघामध्ये एका उद्घाटनासाठी माझ्या पहिल्याच कार्यक्रमाला आले असल्यामुळे मी सगळंच काढणार नाही, पण लक्षात ठेवा, माझं लक्ष आहे, मी सोडणार देखील नाही. मी सोडणार नाही. जे चुकीचं ते चुकीचं आहे. अशा लोकांना ब्लॅकलिस्टच केलं पाहिजे. मी अनेक वेळेला या अधिकाऱ्यांना सांगतोय. पालकमंत्री साहेब, कलेक्टर साहेब आज या व्यासपीठावर आहे, साहेब अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्टच केलं पाहिजे. मग कशासाठी आपण टेंडर भरतो? कशासाठी तुम्ही टेंडर भरलात? अहो, ह्यांचाच मुलगा कुठेतरी निवडणुका लढतोय, करोडो रुपये उडवतोय. ह्यांचाच मुलगा ना तो. मग मुलाकडून पैसे घ्यायचे आणि आमचा ब्रिज पूर्ण करायचा. तो मग ड्रग माफियाचा पैसा असू दे त्याच्या मुलाकडे किंवा कोणाचा पैसा असू दे, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. आमचा ब्रिज एवढी वर्ष का खडवला? आज एवढ्या सोयीच्या गोष्टी, आज 8 किलोमीटर आमचं कुडाळ आलं. अनेक बिचारे रस्त्यावर रखडत अनेक आंदोलनं करणार होती. या पाणीचा जो पात्र दिसतो ना आपल्याला मंत्री साहेब, याच्या बाजूला आंदोलनं होत होती. आपण शुभारंभ करतो तो आपण सगळं मागचं विसरतो. असं मागचं विसरू नका. हे असे ठेकेदार, अनेक असे ठेकेदार आहेत. माझी विनंती आहे कलेक्टर साहेब आणि मंत्री महोदयांना, साहेब अशा या सगळ्या ठेकेदारांची यादी काढा, यांची सगळी कामं बाहेर काढा. किती वर्ष झाली, किती या लोकांना किती एस्टिमेट या लोकांनी वाढवले. हा सगळा जिल्ह्याचा पैसा आहे. महाराष्ट्र बजेटमधून आला असेल किंवा डीपीटीसीच्या माध्यमातून आला असेल, हा आपला जनतेचा पैसा आहे, या ठेकेदारांच्या मालकीचा पैसा नाही. हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे सगळं सांगतो. डबल एस्टिमेट वाढवता आपण. उंची काडीची वाढली नाही, रुंदी काडीची वाढली नाही. म्हणून आपल्याला विनंती आहे साहेब, अनेक विकास कामं आपल्या माध्यमातून इकडे जिल्ह्यामध्ये करायची. पण जर अशी कीड लागली असेल आपल्या जिल्ह्याला, जर हे ठेकेदार आपल्याला काही कामच करू देणार नसतील, 2-2 वर्षाच्या कामाला जर 8-8 वर्ष लागणार असतील, तर लोकांच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत ना त्या लोकांनी कुठे व्यक्त करायच्या?
म्हणून मला आपल्याला विनंती करायची की हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. एवढे सगळे ठेकेदार पुरा बसबस करून ठेवला या सगळ्या ठेकेदारीने. एकदा आपण एक वैयक्तिक मिटिंग घ्यावी त्या विषयामध्ये. अनेक ठेकेदारांकडे 10-10 वर्ष जुनी कामं आहेत. काय करतात ते ठेकेदार 10-10 वर्ष जुनी कामं? आणि एस्टिमेट वाढवतायत, सरकारचा पैसा वापरतायत. अच्छा, दरवर्षी यांच्या खळ्यामध्ये गाड्या नवीन येत आहेत. मग कामं का नाही करत? भोसले साहेब आणि आपल्या संबंधित सर्व डिपार्टमेंटच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगतो, हे आजपर्यंत जे माजी आमदार होते ते ठेकेदारच होते म्हणून चाललं. मी कोणाची चहा सुद्धा घेत नाही आणि नितेश पण घेत नाही. म्हणून उगाच आमच्याशी हे असे वेडेवाकडे ठेकेदार आमच्या वाटेला आणाल ना, त्यांना तुडवत नेऊ, लक्षात ठेवा.